नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आता लगेच दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। आज सकाळपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ऊन सावलीचा खेळ बघायला मिळाला, मात्र आज दुपारनंतर जबरदस्त वादळी वारे, विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा हा जो काही परिसर आहे, विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतोय। तर रामघाट, चांदगड, आंबोली या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे। कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप कासल हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र वादळी वारे, विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पाऊस। दिग्रला, पदगाव आणि कडगावकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय। कणकवलीकडे देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस शक्यता असून कुणकेश्वरकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पाऊस। पोंडा, राधानगरी तसेच गगनबावडा, खारेपतन, विजयदुर्ग, राजापूर सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय। वडापेठ, पुरंगड, लांजा हा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट बघायला मिळेल। रायपतनकडे देखील मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम स्वरूपाचा राहील। संगमेश्वर, माखजनकडे जबरदस्त पाऊस जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो। जोरदार पावसाची शक्यता आहे। बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, मध्यम सरींची शक्यता आहे। भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो। कोयना, पाटणकडे जोर थोडा कमी आहे आणि या ठिकाणी बघितला असता हेदवी, गुहागर, मार्गतांबणे तसेच चिपळूण, सानवर्डा, श्रीशिंगे, अरळ, आवडे, सवराट, वसोरपोट सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट तसेच मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। दादोल, दागाव, खेड, चाकदेव, लोटे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील। तसेच दापोली, पाचपंढरी, केलसी, मानंगड, पोलादपूर, महाबळेश्वर, घोगरे सर्वत्र या ठिकाणी दुपारनंतर जबरदस्त या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। विजांचा गडगडाट राहील। तर श्रीवर्धन, दिवेघर, ताला, इंदापूर, गोरेगाव, महाड, वरंद या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी। मुरुड, जंजिरा, काशी, द्रोहा, नागोठाणा तसंच हा जो काही परिसर आहे, जिते, लवासा, सोनापूर, शिरगाव, कोलवण, आंबेवानी हा जो सर्व परिसर आहे, सुधागड या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। नागोठाणा तसंच रेवदंडा हा जो काही अलिबागचा परिसर आहे, रायगड जिल्ह्याचा परिसर आहे, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली, शिरावली, कासमत सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। अवकाळी पाऊस आहे। कुसर, कर्जत, पेठ, नेरल या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। विजांचा गडगडाट बघायला मिळेल, हलक्या सरींची शक्यता आहे। तर पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कुळीवाडा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट। खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवलीकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण, विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे। भिवंडी, खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वसई, विरार अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी। सपाले, गोदमल, वाडा या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी, विजांचा कडकडाट जास्त राहील। तसंच पालघर, मानोर, बोईसर, वाणगाव, कासाकुड हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय। सापुतारा, ओझर, कळवण हा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो। या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वणी, दोधांबे तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, हरसूल, लाडाची, ओझर, जोपूल सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो। लासलगाव तसंच देवगाव, मंजूर, निमगाव, सिन्नर, माळसाखरे, नागपूर, शिन्नर, पांढुर्ली, देवळाली तसंच वाडीवार ते त्र्यंबकी, गतपुरी सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय, हलक्या सरींची शक्यता आहे। अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, विजांचा कडकडाट बघायला मिळेल। पावसाचा जोर कमी आहे, तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय। कोपरगाव तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, या ठिकाणी अहिल्यादेवीनगरमध्ये तसंच येवला, मनमाड, मालेगावकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मनमाडकडे देखील ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर शिर्डी, जवळके, केलवड, पुलतांबा, श्रीरामपूर, लोणी, आश्वी या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील, हलक्या मध्यम सरी। वरवंडी, देवळाली, प्रवारा, राहुरी, वांभुरी तसंच धनगरवाडी सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट। अहिल्यादेवीनगरच्या एकंदरीत बघितलं असता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ राहील।
मात्र बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय, तर या ठिकाणी जुन्नर, मंचर, चाकण हलक्या सरी बघायला मिळू शकतात। आष्टी, आळकुटी तसंच शिरोळ, राहू सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसंच या ठिकाणी बघू शकता चाकण, आळंदी, पुणे आणि पुणेच्या आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, खडकी, पुणे तसंच सुसगाव, दायरी, सोनापूर, लोणी, काळभोर, वाघोली, आळंदी, पुनावाली, शिवापूर, सासवड, कोठवाली सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात। पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। लोणंद, फलटण, बारामतीकडे पावसाची शक्यता फार काही नाही आणि सातारामध्ये बघितलं असता तर सातारामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मेधा तसं आसपासचा जो काही परिसर आहे या ठिकाणी मेधा, वसुलपूर, सवराट, रशी, शिंगावडे विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। कोरेगाव, रहिमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मोल, आद्रकी, देवराज सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील। एकंदरीत बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही आणि सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, पावसाची शक्यता कमी आहे, तुरळक ठिकाणी होऊ शकते। जोरदार पावसाची शक्यता सोलापूरकडे फार काही नाही। आणि सांगलीमध्ये बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील। अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते, मात्र कोल्हापूरकडे पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय। कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, कोकण, मलकापूर, परोळा, संगरूळ या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते। इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, कापसी, मुरगुण, बिद्री सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय, हलक्या मध्यम सरींची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। धाराशिव या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता पावसाची शक्यता फार काही नाही, तुरळक ठिकाणी होऊ शकतोय। वैजापूरकडे विजांचा गडगडाट राहील, भाग बदलत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात वैजापूरकडे पाऊस बघायला मिळू शकतोय, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। सेंद्रमडी, पिंपरी, निंबेजळगाव तसंच बिटकीन आणि धरण क्षेत्राकडे विजांचा गडगडाट बघायला मिळेल। बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील, पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। धरण क्षेत्राकडे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही। जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ऊन सावलीचा खेळ, वातावरण जास्त ठिकाणी कोरडे राहील, तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जालनामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान। बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीडकडे आज पावसाची शक्यता फार काही नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहील। अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही बीडमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसंच धाराशिवकडे बघितलं असता धाराशिवकडे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। लातूरकडे उत्तर भागाकडे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही लातूरकडे देखील। आणि या ठिकाणी परभणीमध्ये बघितलं असता परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल, पावसाची शक्यता फार काही नाही। नांदेड, वाघाळाकडे देखील आणि हिंगोलीकडे देखील वातावरण कोरडे राहील, जास्त भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो, जोर कमी आहे, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नागपूरमध्ये। भंडाराकडे वातावरण कोरडे राहील जास्त ठिकाणी, गोंदियाकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही, तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। मात्र गडचिरोलीमध्ये दक्षिण भागाकडे आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे, तर या ठिकाणी गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, रेपानपल्ली सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। चंद्रपूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही, वातावरण जास्त ठिकाणी कोरडे बघायला मिळू शकते चंद्रपूरमध्ये। यवतमाळकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। तसंच अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही, अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये। तर मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फार काही नाही, तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, ऊन सावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर मित्रांनो या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असता वाशिमकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही, वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील। बुलढाणाकडे देखील आज पावसाची शक्यता फार काही नाही, ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते, जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। खानदेशात मात्र जळगाव जिल्ह्याकडे शक्यता कमी आहे, तुरळक ठिकाणी होऊ शकतोय। धुळे जिल्ह्याकडे धुळे, साक्री या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी अधूनमधून पाऊस बघायला मिळू शकतोय, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। शिरपूर, दोंडाईचा, भोपरणी हा जो सर्व काही परिसर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। नंदुरबारकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस भाग बदलत बघायला मिळू शकतो, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच आहे। एकंदरीत बघितलं असता खानदेशामध्ये देखील पावसाचा जोर कमी आहे, अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी
विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळू शकतो. किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.